नमस्कार मित्रांनो, तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं। तर बऱ्याच दिवस झाला, आज 2.5 महिने झालं मी व्हिडिओ काही सोडलेलाच नाही आणि जरा भाऊचं असं झाल्यामुळे माझी इच्छाच नव्हती सोडायची व्हिडिओ। पण बऱ्याच जणांचा कमेंट बी मनोज भाऊच्या चॅनलवर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, परत मला पण असं पर्सनल बऱ्याच जणांचा फोन आले, योगेश भाऊ व्हिडिओ तुम्ही सोडत जावा, तुम्ही व्हिडिओ का चॅनल बंद केला का काय। पण काय झालं, माझं भाऊचं असं झाल्यामुळं माझं म्हणजे मन नाराज झालं आणि थोडं वाईट वाटलं, त्याच्यामुळं मी त्याच्याच टेन्शनमध्ये होतो। आता पहिलं कसं व्हिडिओमध्ये काय करताना भाऊ राम राम घालायचं आणि जेवला का तायचा प्रत्येक गोष्ट भाऊ व्हिडिओमध्ये बोलायचं, कारण व्हिडिओ चालू केला की भाऊंला बोलायचं सांगावंच लागत नव्हतं, ती मनानेच बोलायचं। तसं आई काय करते, आता आईला आमचं थोडंसं जरा भान राहत नाही, थोडंसं म्हणजे स्मृती गेल्यासारखी करते कधी कधी, मग त्याच्यामुळं काय बोलायचं, मग मी व्हिडिओमध्ये काय बोलू, त्याच्यामुळं व्हिडिओ काढतच नव्हतो। पण बऱ्याच जणांचं फोन आलं, नगरहून, नाशिकहून, औरंगाबादवरनं, परत आफ्रिकेच्या जोशीताई काकी आहेत त्यांनी पण सांगितलं व्हिडिओ योगेश भाऊ तुम्ही तर पुण्यावरून, असं बऱ्याच जणाला फोन आलं। आणि मनोज भाऊनं बी 2-3 वेळा सांगितलं मला की तुम्ही योगेश भाऊ व्हिडिओ चालू करा, मला पण कमेंट येते ते। तर भाऊ पहिलं व्हिडिओमध्ये बोलायचं, मग मी काय बोलायचो, आणि शेवटी कसं असतं रेसिपी करताना भाऊला प्रत्येक ॲटम खाऊन घालायचो करून। तसं आईचं काही नसतं, आता कसं असतं आई काय जसं तसं असेल तसं खाती, पण म्हणलं ठीक आहे, मग मी आज मनावरच घेतलं। मग असं इथं शेतात आलतो, मग बाटूक काय ती काढून नेलं मनोज भाऊन त्यांच्या शाळांना, आणि परत रानात आज आल्यावर म्हणलं मग इकडं अमोलच्या इकडं आलतो, मग अमोल बी म्हणला व्हिडिओ काढा, मग ठीक आहे म्हणलं, अमोलच्या शेतात बसूनच व्हिडिओ काढतोय, कारण अमोलचं शेत आमचं जवळजवळच आहे। तर आज बऱ्याच दिवसाने मी व्हिडिओ काढायला लागलोय आणि आज पहिलाच व्हिडिओ, आज भाऊला बरोबर उद्या आज एकादशी आहे, तर आज 2.5 महिने झालं भाऊचा शेवटचा व्हिडिओ एकादशी दिवशीच काढलेला होता, आणि उद्याला भाऊला बरोबर 2.5 महिने होते तिथीवर म्हणल्यावर, कारण एखादं झाले की दुसऱ्या दिवशीच भाऊचं एक्सपायर झालं। तर अशा पद्धतीनं मग व्हिडिओ मी आता ब्लॉगचं चॅनल म्हणजे कसं, आता शेतात कुठं गेलो काय केलो तर काढन, कारण प्रत्येक व्हिडिओ काही रेसिपीचाच मी काढू शकत नाही। परत आई थोड्या दिवस मामाच्या इकडे पण गेली ती बऱ्या, पण तिला करमत नव्हतं, तिला म्हणायची नको, म्हणजे मी एकटाच घरी आहे। आणि पहिलं कसं मी भाऊ जरी असलं का घरी तरी मी जायचोच, पण आता काय वाटायचं जाऊ द्या भाऊ नाही, आई एकटीच आहे। पण मित्रांनो काय होतं माहिती आहे का, मी जर कुठे गेलो की आई माझी वाट बघत बसते, मग मी आईला तर मग भाकरी काय करता येत नसल्यामुळं मग आईला मी बटर किंवा पोहे असं करते बरं का मी नसल्यावर कधी, मग मी नसलं की आई काहीच करत नाही, भूक नाही म्हणते तशीच बसते। मग मला आता कुठं जरी गेलं तरी आईसाठी काळजीने यावंच लागतं। आता बहीण म्हणली होती मग मुंबईला घेऊन जाते, पण म्हणते नको मला काही करमायचं नाही, आणि मुंबईला आता इकडं कसं खेड्यातलं वातावरण असतं त्याच्यामुळं करमायचं नाही म्हणते। मग ती म्हणते जाऊ दे त्याला, तर बघू दे 1 महिना कसं राहून बघ, महिन्याभर काय 15 दिवस सुद्धा राहणार नाही आई, त्याच्यामुळे महिन्याभरचं काय, मग ती कसं असते आई असल्यामुळं मला काळजीने घरी यावंच लागते, आणि खाल्लं का पिल्लं का म्हणून विचारावंच लागते, कारण मी सकाळी जेवण काय 1-2 भाकरी करून गेलो तिथली आई फक्त अर्धीच भाकरी खाते, आणि मग 4 वाजता तिला म्हणत असतो मी जर इकडे तिकडे गेलो तर तू चहा पाणी करून पेत जा, हे करत जा। पहिलं काय व्हायचं, मी जर इकडे तिकडे गेलो, भाऊ म्हणलं का नाही चहा कर मला घरा कर, तर आई कधी कधी करून द्यायची जरा परत चहा, मग त्याच्या भाऊच्या नादाने तरी आई खायची। तसं आता आई काय करते, आई आता एकटीची काळजी करत नाही, आणि मला पण कसं असतं इकडे तिकडे गेल्याशिवाय कुठं मनोज भाऊ सगळं कार्यक्रमाला म्हणा किंवा कुठं कामाला म्हणा किंवा काहीतरी 2 रुपयाच्या आशानं बाहेर जायचं म्हणलं की मग मला जावं लागतं, कारण घरी बसून बी चालत नाही। मग आता अमोलनं मनोज भाऊनं मनावर घेतलं आपण करूया योगेश भाऊच्या रानात बोरचा प्रयत्न, तर करतो म्हणले सगळेच मदत बोर घ्यायसाठी। तर चाललंय जरा शेतात झाडं बी ती काढायची ती, कारण झाडं असल्यावर काय येत बी नाही, कारण उडीद पेरला, उडीदाला 7,000 रुपये पेरायला गेले, 1 रुपया आला नाही। परत ज्वारी पेरली, पाऊसच आला नाही, त्याच्यामुळे पाऊसच पडला नाही पेरल्यापासून, त्याच्यामुळे त्यात बी काय उत्पन्न भेटलं नाही, म्हणजे जवळ 12-13 हजार रुपये फुकटच गेलं, असं झालं। तसं 1 बोर घेतलं म्हणजे त्याच्या आशानं काहीतरी 2 एकर भिजत शकन, जरा पाण्याचा भाग बी तिकडचा, तर चाललंय असं मनावर घ्यायचं बोरचं, आता घेतलंय मनावर बी।
पण बघू अजून थोडंसं पैसे पाण्याची वेळ गोळा करून. मग भाऊची इच्छाच होती बोर घ्यायचं, भाऊ आहे तोपर्यंत बोर घ्यायचं. भाऊ म्हणायचं बरं का सारखं. कसं असतं काय, सगळ्यात सोंग करता येतं पण पैशात सोंग करता येत नाही. आणि माझी इच्छा होती की भाऊ होतं तोपर्यंत, आहे तोपर्यंत घर बोर झालं म्हणजे चांगल्या घरात भाऊ जरा राहतेलं करतेलं. तर तुमची इच्छा मी पूर्ण करीन. मग आता बरेच जण म्हणले ते आपण करू, योगेश भाऊला सपोर्ट करू जरा बोर घ्यायसाठी. कारण लाईट पण कनेक्शन पण लांब आहे, कुठं बरेचशी सर्व्हिस बाहेर लांब लागते. आणि विशेष म्हणजे आता भाऊचं घरकुलात नाव आलं आहे, पण भाऊचं नाव आलं आहे मग त्यात काय केलं आहे, आईचं नाव घातलं आहे ना आता. मग आईचं नाव करून बहिणीचं माझं नाव वारस म्हणून लावले. तर आईचं नाव आहे 45 नंबरला घरकुलात. आता कोण म्हणतात की वर्षाला 10च घरकुल यायचे, म्हणजे आता ह्या वर्षी आलं तर बरं. आता कसं काय होते काय माहिती. मग 10 वर्षाला 10 म्हणलं तर मग आमचं 4.5 वर्षांनीच घरकुल यायचं 4 वर्षात. तर बघू आता प्रयत्न करू आता, कारण बोरला बी भरपूर लागते. कारण आमच्याकडं भागात 500 फुटाच्या पुढेच बोर न्यावा लागते. ते वरचं पाणी काही टिकत नाही. ती तर बोरला कसं बी 1.5 लाख रुपये तर खर्च येतोयच. तर चालू आहे काय आहे देवाच्या कृपेनं आणि आमच्या भाऊच्या आशीर्वादानं होईन. माझी इच्छा नव्हती मित्रांनो व्हिडिओ काढायची, मी चॅनल बंदच करायचा होता. पण बरेच जण म्हणले योगेश भाऊ तुम्ही व्हिडिओ करा चालू, आणि तुम्ही आम्हाला कुठं शेतात गेलाव कुठं कार्यक्रमाला गेलाव काही जी दाखवू चालते आम्ही आवडीनं बघू. काही नेहमी रेसिपीचाच व्हिडिओ असं काही नाही. कारण रेसिपीचं कसं आहे, भाऊला मी प्रत्येक रेसिपी करून घालायचंच, तसं आईचं काही नव्हतं ना. कारण भाऊला भजी आणि गारा आवडायचा, त्याच्यामुळे मित्रांनो मी वर्षभर भजी आणि गारा खात नाही. कारण मी पाळले. आमच्या कसं आहे, आमच्याकडं जी एक्सपायर झालेल्या माणसाला जे आवडतं ती पाळावंच लागतं. कारण भजी मला पण आवडायचं, भाऊला पण आवडायचं, त्याच्यामुळे मी भजी वर्षभर नाही खात आमच्याकडं. तर आई त्या घरात थांबत नाही. आता पलीकडच्या घरात हा एक पत्र्याचं घर घेतलेलं भावाचं, तिकडंच थांबते. कारण मावळा त्याच्या घरात आम्ही फक्त स्वयंपाक करायला पुरतं जाऊतो. कारण आईला तिथं काय होतंय, तिथं गेले की भाऊची आठवण येते. ती जागा सुनी सुनी वाटते ते भिंतीला बसलेलं केलेलं. कारण भाऊच्या बॅटरी घड्याळ सगळ्या ज्या वस्तू काय आहेत त्या आठवण करून देते त्या. त्याच्यामुळं असं म्हणजे वाईट वाटतं सांगताना बी बोलताना बी. पण पर्सनल फोन आल्यामुळं सगळ्यांचंच व्हिडिओ योगेश भाऊ तुम्ही चॅनल चालू करा, तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी मिळतेलं. पण मला वाटतं पहिलं भाऊचं आशाने मिळायचं की भाऊ म्हणायचं व्हिडिओ आशानं बघायचे. पण आता त्यात भाऊ बोलकं नसल्यामुळं वाटतंय परत आपलं व्हिडिओ कोण बघतं का ना बघतं असं पण वाटायचं. तर आज मी पहिलाच व्हिडिओ 2.5 महिन्यानंतर सगळ्यांच्या आग्रहाखातीर मी चालू केला आहे. आणि बऱ्याच जणांचे कमेंट येतात की योगेश भाऊ तुमचं भाऊंचं बोलणं आमचं आयुष्यभर मनात राहील, की राम राम साहेबा झालं का ताईसाहेब जेवण, ही शब्द आमच्या मनात राहतेलं. असं म्हणजे ते एक शब्द आठवण करूनच गेल्यात भाऊचा. आणि प्रत्येक जण भाऊसाठी रडतोच की भाऊ म्हणतो ही शब्द आमच्यात खरंच जुनी पिढी आम्हाला ही असं म्हणणार कोणीच नव्हतं एवढं प्रेमानं आपुलकीनं. तर असू द्या कसं ती भाऊचं मला विषय काढला का डोळ्यातनं पाणी येतं. पण मी परत आईसाठी आईला सांभाळायसाठी मी परत बळ बांधतोय. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या, तुमचं सगळ्याचं असंच प्रेम राहू द्या. जसं भाऊ होतं तेव्हा बी प्रेम होतं आणि आता बी तुमचं प्रेम साथ राहील ह्या आशाने मी परत चॅनल चालू करतोय. तर मी रेसिपीजने व्हिडिओ टाकता जी काय व्हिडिओ असतील ते मी टाकू शकन, किंवा प्रेमानं आग्रहानं बघ चाल असं मला आशा आहे. म्हणलेत आपली फॅमिली तुमचा आम्ही व्हिडिओ प्रेमाने बघू. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कुठे गेलं तर आई नसणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओ पहिलं भाऊ होता भाऊ देखताच काढायचो. आणि प्रत्येक शब्द तुम्हालाच काय, पण ज्या गोष्टी मी केल्यात स्वतः त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचा मला आठव होतो. आणि आठव झाल्यामुळं डोळ्यातनं पाणी येतं. पण कसं असते आमची आई जरा थोडी स्मृती गेल्यासारखी करते, त्याच्यामुळं मला आईसाठी काय आईच्या गोष्टी काय लक्षातच राहत नाही त्या. आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा कारण आई 2-3 दिवस म्हणतच नव्हती की म्हणजे भाऊ वारल्यात हे मग वाटतच नव्हतं. कारण तिसऱ्या दिवशी सुद्धा आई सावडून आल्यावर केल्यावर सुद्धा आई म्हणली होती की आरसा आणि मेणाची डबी मला दे. कारण ती गोष्ट माझ्या डोक्यात अजून पण ही होती की देवाने असं उलटं करायचं नव्हतं.
कारण बऱ्याचशा मला आईच्या गोष्टी भाऊच्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आठव करून देते त्या. आणि ती जागा मला सोनी वाटते अजून पण त्या घरात गेल्यावर. कारण त्या घरात फक्त आम्ही स्वयंपाक करायपुरतं जातो, आई तर जरा पण जात नाही, ते कसलीच जात नाही त्या घरात. तिकडेच आंघोळीला पाणी बिणी आणून देतो मी, तिकडे फक्त स्वयंपाक करायपुरतंच जातो. तर मी परत नव्याने व्हिडिओ चालू करतोय आणि तुमचं असे साथ सपोर्ट राहू द्या. आणि जरी काही माझ्याकडनं चुकीचं गेलं असेल तरी पण मला क्षमा माफी असावी आणि तुमचा अशीच साथ सपोर्ट राहू द्या. आणि खरंच आज मला चॅनलचं नाव जे ठेवलं ना, तर आज मला खरंच एकटा जीव सदाशिव ही आज शब्द मला आठवतात की आईबापाच्या माघारी कुणी कुणाचं नसतं. आणि मला आज खरंच वाटायला लागलं की मी खरंच एकटा आहे. खरं आज मला चॅनलचं नाव आज शोभतं मला, एकटा जीव सदाशिव. तर असो, नव्याने चालू करतोय, तुमचा साथ सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.